जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदास बोध. दशाक 5वा. मंत्रांचा समास 10वा. सिद्ध लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 5वा मंत्रांचा आणि त्यामधला समास 10वा सिद्ध लक्षण. सिद्धाची लक्षणं सांगितलेली आहेत. आता आपण मागच्या समाजात साधक पाहिले होते. साधकाची लक्षणे काय होती. आता आपल्याला सिद्धाची लक्षणं पाहिजे आहेत. समर्थांनी पहिल्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे, मागा बोलिले संसारिक त्यागविन नव्हे की साधक ऐकायाचा विवेक ऐसा असे. श्री समर्थ म्हणतात, मागील समासात श्रोत्याने एक प्रश्न केला होता. प्रश्न असा विचारला होता की प्रापंचिक माणूस त्याग केल्याशिवाय साधक होऊ शकत नाही का. तर समर्थांनी या समासामध्ये सिद्ध लक्षणामध्ये तर श्रोत्याच्या प्रश्नाची सर्व उत्तरं या समासामध्ये समर्थांनी सांगितलेली आहेत. ते आपण आता श्रवण करूया. सन्मार्ग तोची जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे, संसारिक त्याग येणे प्रकारे ऐसा. म्हणजे कुणाही साधकाला सन्मार्गाचा अंतःकरणापासून स्वीकार करावा लागतो आणि असत्य मार्गाचा त्याग करावा लागतो. आणि या प्रकारचा त्याग करणे म्हणजे संसारिक माणसाला सहज शक्य आहे. कुबुद्धी त्यागे विना काही सुबुद्धी लागणार नाही, संसारिक त्याग पायी ऐसे असे. म्हणजे कुबुद्धीचा त्याग केल्याखेरीज सद्बुद्धी उत्पन्न होत नाही, प्राप्त होत नाही. म्हणून संसारिक माणूस कुबुद्धीचा त्याग सहज करू शकतो आणि त्याने अशा प्रकारचा त्याग करावा असं समर्थ सांगतात. प्रपंच वीट मानिला म्हणे विषय त्याग केला, तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. मग काय होतं, मनाने प्रपंचाचा वीट आला पाहिजे आणि मनपूर्वक विषयाचा त्याग केला पाहिजे, तरच तो पुढे परमार्थाचा अवलंब करता येते, परमार्थाचे अवलंबन करता येते, परमार्थाच्या मार्गाने जाता येते. त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा शनै शनै. म्हणजे साधकाने नास्तिकपणाचा त्याग करावा आणि संशयाचा त्याग करावा. म्हणजे पुढे हळूहळू अज्ञानाचा त्याग घडू लागतो. ऐसे सूक्ष्म अंतर त्याग उभयांतास घडे सांग, निस्पृहास बाह्य त्याग विशेष आहे. म्हणजे प्रापंचिक साध्य असो या साधक असो किंवा निस्पृह साधक असो, अशा प्रकारचा सूक्ष्म अंतस्थ त्याग दोघांनाही करावाच लागतो. आणि जो प्रापंचिक नसेल तर त्या निस्पृह साधकाला बाह्य त्यागही विशेष करून आवश्यक आहे. संसारिका ठाई ठाई बाह्य त्याग घडे काही, नित्य नेम श्रवणक नाही त्यागे विन. म्हणजे प्रापंचिक माणसालाही ठाई ठाई थोडा त्याग बाह्य करावाच लागतो आणि त्याशिवाय त्याला अध्यात्म श्रवण, नित्य नियम इत्यादी काहीच घडणार नाही. फिटली आशंका स्वभावे त्यागे विन साधक नव्हे, पुढे कथेचा अन्वय सावध ऐका. म्हणजे या प्रकारे शंकांचं समाधान झाले आणि त्याशिवाय कोणी साधक बनू शकत नाही. आणि हे शंकेचे उत्तर आहे. या पुढील विषयाचा संदर्भ समोर सांगतात की लक्षपूर्वक श्रवण करावे. मागा झाले निरोपण साधकाची ओळखण, आता सांगीचे लखोण सिद्ध लक्षणाची. म्हणजे मागील समाजात श्रोत्याने विचारला होता की सिद्धाची लक्षणं कोणती आहेत. याविषयी निरूपण आता झाले आहे. ती आता सिद्धाची लक्षणं आता पुढील आपल्याला श्रवण करायची आहेत. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडी बाहेर गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध. समर्थांनी पहिल्या लक्षणामध्ये सांगितलंय, जो साधक ब्रह्मरूप होतो, वस्तूच होऊन सहतो, ज्याचा संशय ब्रह्मांडी बाहेर गेलेला असतो आणि कुठल्याही परिस्थितीत आत्मस्वरूपाविषयी ज्याचा निश्चय ढळत नाही, त्याला सिद्ध असं म्हटलेले आहे. बद्धपणाचे अवगुण मुमुक्षपणे नाही जाण, मुमुक्षपणाची लक्षणं साधकपणे नाही. म्हणजे बद्धपणात
जे अवगुण असतात, जे अवगुण घडलेले असतात ते ममुदापणात नसतात आणि ममुदापणाची लक्षणे साधकपणात दिसून येत नाही. साधकासे संदेह निवृत्ती, पुढे होतसे निवृत्ती. या कारणाने संदेह श्रोती साधू ओळखावा. म्हणजे साधकाची संदेह वृत्ती पूर्णपणे नाहीशी होऊन जेव्हा निसंदेह होतो तेव्हा तो सिद्ध म्हणून ओळखावा, असे समाज सांगतात. संशयविरहित ज्ञान त्याची साधूचे लक्षण, सिद्धांगी संशयहीन लागेल कैसा. म्हणजे संशयरहित ज्ञान हेच साधूचे मुख्य लक्षण आहे आणि जो सिद्ध होतो त्याच ठिकाणी हीन संशय उत्पन्न होईलच कसा. कर्ममार्ग संशय भरला, साधनी संशय कालवला, सर्वांगामध्ये संशय भरला, साधुतो संदेह. म्हणजे कर्ममार्ग संशयाने भरले आहे आणि या परमार्थाच्या साधनातही संशय काढायचा आहे. या प्रकारे सर्व संशय भरून राहिलेला असतो, परंतु एक साधू पुरुष मात्र निसंदेह होऊन असतो. संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे, संशयाचे भजन वोकटे, निर्पल होय. म्हणजे या संशयासहित असलेले ज्ञान खोटे असले आणि या संशयासहित वैराग्यही आश्रयहीन असते आणि या संशयाचे भजनही वाईट असून ते निष्फळ होते. व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही. म्हणजे ज्यांना देवाविषयी संशय असेल तो देव व्यर्थ होय. म्हणजे जेथे संशय आहे तो भावही व्यर्थ आणि ज्याचा स्वभावही संशय असेल तोही व्यर्थच. आणि संशय असेल तेथे सर्व काही व्यर्थच आहे, समर्थाने सांगितलेलं आहे. व्यर्थ संशयाचे व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चयाविना. म्हणजे संशयसहित व्रत आणि संशयसहित तीर्थयात्रा दोन्ही व्यर्थ आहेत, म्हणून कधीही कोठे संशय आला नाही पाहिजे. आणि निश्चयाशिवाय संशयाने केलेला परमार्थ हा व्यर्थच ठरतो. व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती संशय वाढवी. म्हणजे संशयाने केलेली भक्ती आणि संशययुक्ती प्रीती आणि संशयाने केलेली संगत यामुळे संशय मात्र वाढतो, कमी होत नाही. व्यर्थ संशयाचे जिणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही. म्हणजे संशयाने भरलेले जीवन, प्रत्येकाबद्दल संशय धरणे आणि जे काही करावयाचे संशय ठेवूनच करावयाचे असे झाले तर सर्व काही व्यर्थच होते. व्यर्थ संशयाचा वार्ता, व्यर्थ संशयाचा व्युत्पत्ता, व्यर्थ संशयाचे गत निश्चयविन. म्हणजे संशयाने भरलेला आत्मग्रंथ, संशययुक्त उत्पत्ती हे दोन्ही व्यर्थ आहेत आणि संशयामुळे माणसाला चांगली गतीही मिळत नाही. व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही. म्हणजे या संशयाने भरलेली सावधानता, संशयाने एखादी बाजू घेणे आणि पक्ष घेणे हा व्यर्थ आहे. आणि जो संशयी असेल त्याला मोक्षप्राप्ती कधीच होऊ शकत नाही. व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चयविन. म्हणजे संशयग्रस्त असलेला संत, पंडित किंवा बहुश्रुत विचारवंत कुठल्याही बाबतीत निश्चय नसेल तर ते व्यर्थच ठरतात. व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाची ज्ञाता निश्चयविन. म्हणजे संशयावर उभारलेली श्रेष्ठता, स्तुत्तन्नता आणि ज्ञान निश्चयाच्या अभावी व्यर्थच असते. निश्चयविना सर्व काही, अणु मात्र ते प्रमाण नाही, व्यर्थची पडले प्रवाही संदेहाचे. म्हणजे या जगात कुठलीही गोष्ट निश्चित नसेल तर ती अणुमात्र प्रमाण मानली जात नाही आणि संशयाच्या प्रवाहात जे सापडते ते सर्व व्यर्थ वाहतच जाते. निश्चयविना जे बोलणे ते अवघाचे कंटाळ वाहणे, बाष्कळ बोळे जे वाचाळपणे निरर्थक. म्हणजे वाक्याचे बोलणे जर निश्चयात्मक नसेल ते कडेने ठरते आणि बाष्कळपणाने ते उगीच बडबड करते, त्यामुळे ते निरर्थक ठरते.
असो निश्चयाविन जो वल्गना, तो अवघीच विटंबना, संशय काही समाधाना उरी नाही. म्हणजे निश्चयाशिवाय जी वल्गना केली जाते ती खरोखरच विटंबनाच असते आणि संशयामुळे समाधानाला ठावच उरत नाही. म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान, तोची सिद्धाची लक्षण निश्चयासी. म्हणून संदेहरहित ज्ञान आणि आत्मज्ञानाच्या निश्चयामुळे त्याच्या ठिकाणी असणारे समाधान हे सिद्धाचे खरं लक्षण होय. तव श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवण, मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरूपावे. म्हणजे जेव्हा श्रोत्याने प्रश्न केला की कोणता निश्चय करावा, निश्चयाचं मुख्य लक्षण काय, हे मला समजावून सांगावे. ऐक निश्चय तो ऐसा, मुख्य देव आहे कैसा, नाना देवांचा वळसा करूच नये. म्हणजे समर्थ सांगतात की मुख्य देव कसा आहे हे जाणणे म्हणजे निश्चय होय आणि नाना देवांच्या गलबत्त्यात आपण पडूच नये. जेने निर्मिली सचराचर, त्याचा करावा विचार, शुद्ध विवेक परमेश्वर ओळखावा. म्हणजे ज्याच्या हे चराचर विश्व निर्माण केले त्याच्या संबंधी विचार करावा आणि शुद्ध विवेकाच्या बळावर परमेश्वर म्हणजे मुख्य देव कोणता आहे हे ओळखावे. मुख्य देव तो कोण, भक्तांचे कैसे लक्षण, असत्य सांडून ओळखण सत्याची धरावी. म्हणजे मुख्य देव कोणता हे भक्ताचे लक्षण हे सत्याची कास धरून आणि विवेकाने असत्य बाजू सारून जाणून घ्यावे. तेव्हा तो आपल्याला मुख्य देव समजेल कोण आहे तो. आपल्या देवास ओळखावे, मग मी कोण हे पहावे, संग त्यागून राहावे वस्तुरूप. म्हणजे आपल्या उपास्य देवतेला ओळखावे आणि मग आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घ्यावा आणि मीपणाचा त्याग करून वस्तुरूप होऊन सहावे. तोडावा बंधनाचा संशयो, करावा मोक्षाचा निश्चयो, पावा भूतांचा अन्वयो व्यतिरिकेसी. म्हणजे मी बद्ध आहे हा विकल्प तोडून टाकावा व मी मुक्तच आहे असा निश्चय करावा आणि पंचभूतांचा अन्वय व्यतिरेकासह म्हणजे वृष्टीच उभारणी आणि संवारणी यांच्यासह विचार करावा. पूर्वपक्ष सिद्धांत, पाहावा प्रकृतीचा अंत, मग पावावा निवांत निश्चय देवाचा. पूर्वपक्ष म्हणजे मी देह आहे आणि सिद्धांत म्हणजे मी देव नव्हे हे कळून येणे आणि सखोल निधिध्यासपणे स्वरूपानुभव येणे. त्यावेळी प्रकृतीचा अंत होतो. मग त्या अनुभवामुळे तो निश्चय कधीच कळत नाही. देहाचे नियोग संशयो, करी समाधानाचा क्षयो, चळो नेदावा निश्चयो आत्मत्वाचा. म्हणजे मी देह असं वाटणे आणि त्यामुळे संशय उत्पन्न होतात आणि ते समाधान क्षीण करतात. म्हणून मी आत्मा आहे आणि हा निश्चय कधी ढळू देऊ नये. सिद्ध असता आत्मज्ञान, संदेह वाढवी देहाभिमान, या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे. म्हणजे आत्मज्ञान स्वयंसिद्धच आहे आणि त्याचे विस्मरण झाल्याने मी देह असा देहाभिमान उत्पन्न होतो आणि त्यामुळे संदेह होतो. म्हणून मी आत्मा आहे असा दृढ निश्चय करावा म्हणजे शाश्वत समाधान लाभते. आठवता देह बुद्धी, उडे विवेकाची शुद्धी, या कारणे आत्मबुद्धी सदृढ धरावी. म्हणजे मी देह आहे आणि देहबुद्धी जर दृढ झाली तर ही विवेकाची शुद्धी उडते, म्हणून विवेक लोपतो. म्हणून आत्मबुद्धी सदृढ करावी. आत्मबुद्धी निश्चयाची, त्याची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. म्हणजे आत्मबुद्धीचा निश्चय शब्दज्ञानाने दृढ होत नाही, म्हणून स्वरूपानुभव आल्याने आत्मबुद्धी दृढ होते. हेच मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर होय. म्हणून आत्मा आहे हे कधी विसरू नये. निरूपिले निश्चयाचे लक्षण, परी हे न कळे सत्संगे विन, संतांचे गेलिया शरण संशय तुटती. म्हणजे आत्तापर्यंत निश्चय म्हणजे कोणता त्याचे लक्षण सांगितले, पण सत्संगाशिवाय ते कळत नाही आणि संतांना शरण गेल्यानेच सर्व संशय नष्ट होतात. आता असो हे बोलणे,
ऐक सिद्धाची लक्षणे मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलिजे. म्हणजे आता हे बोलणे पुरे झाले आणि सिद्ध पुरुषाची लक्षणे आता जे सांगितलेले आहेत आणि जी पूर्ण निसंदेह होतो त्यास सिद्ध म्हणावे. सिद्ध स्वरूपी नाही देह त्याचे कैसा संदेह, या कारणे सिद्ध पाहो निसंदेही. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहच नाही तर मग संदेह कुठला. म्हणून सिद्ध हा नेहमी निसंदेहच असतो. देह संबंधामध्येच गुणे लक्षणासी काय उणे, देहांतीची लक्षणे काय म्हणून सांगावी. म्हणजे देहांचा संबंध जिथे असतो तिथे त्रिगुण असतात म्हणून लक्षणाची उणीव नसते, आणि देहातीत असतो तो गुणातीत असतो पण त्यांची लक्षणे सांगता येणार तरी कशी. जे लक्ष विना चक्षुंसी त्याची लक्षणे सांगावी कैसी, निर्मळ वस्तू सिद्ध जासी लक्षण कैसी. म्हणजे ज्या डोळ्यांनी म्हणजे इंद्रियांनी जाणता येत नाही, जो इंद्रियातील आहे त्याची लक्षणे कशी सांगणार. आणि सिद्ध हा निर्मळ आत्मवस्तूंचे एकरूप होतो तर मग तिची लक्षणे कशी असणार. लक्षण म्हणजे केवळ गुण, वस्तू ठाईंची निर्गुण त्याची सिद्धांचे लक्षण वस्तुरूप. म्हणजे लक्षण त्रिगुणांचे योगे भासतात आणि आत्मवस्तू तर गुणातीतच असते, आणि सिद्ध हा परमात्म स्वरूप असतो म्हणून तोही गुणातीत असतो, हे त्याचे लक्षण होय. तथापि ज्ञानदशकी बोलिले म्हणून वक्तृत्व आटोपिले, म्हणून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रुती. म्हणजे तथापि हा विषय पुढे ज्ञानदशकात सांगितलेला असल्याने येथील बोलणे आता आटोपात घेतो. म्हणजे कमीत कमी असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी असं समर्थ सांगतात. तथापि ज्ञानदशकी बोलिले म्हणून वक्तृत्वे आटोपिले, म्हणून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे सिद्ध लक्षण निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.